नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकात्मिक पेन्शन योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासह शेवटच्या 12 महिन्यातील त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन देण्याची हमी यामध्ये करण्यात आलेली आहे। नुकताच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेच्या नियमांसंदर्भातील अधिक माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे। ही योजना अशा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे जे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येतात आणि ज्यांनी या योजनेचा पर्याय निवडला आहे। तर पाहूयात या योजनेचे काही ठळक मुद्दे। ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाणार आहे। या योजनेअंतर्गत सुनिश्चित पेन्शन मिळेल। सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारी सुनिश्चित पेन्शन ही निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% असेल। किमान 25 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पूर्ण सुनिश्चित पेन्शन मिळेल। 10 वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा केल्यानंतर निवृत्त झाल्यास किमान 10,000 रुपये दरमहा पेन्शनची हमी। तर आता पाहूयात या योजनेची पात्रता काय आहे। सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या योजनेअंतर्गत सुनिश्चित पेन्शन फक्त 10 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून लागू होईल। याशिवाय तरतुदीनुसार सरकारद्वारे निवृत्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवृत्तीच्या तारखेपासून आणि किमान 25 वर्षांची सेवा दिल्यानंतर स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत ज्या तारखेला कर्मचारी सेवानिवृत्त झाला असता जर सेवा कालावधी निवृत्तीपर्यंत सुरू राहिली असती त्या तारखेपासून लागू होईल। तसेच जर कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकण्यात आले तर बडतर्फ केल्यास अथवा राजीनामा दिल्यास त्याला सुनिश्चित पेन्शन मिळणार नाही। अशा प्रकरणांमध्ये एकात्मिक पेन्शन योजना लागू होणार नाही। या व्यतिरिक्त योजनेतील कर्मचाऱ्यांना NPS प्रमाणे मूळ वेतनातून 10% योगदान द्यावे लागेल। सरकार 18.5% योगदान देईल। अशा प्रकारे एकूण योगदान 28.5% असेल। तर केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत असे नमूद करण्यात आले आहे की योजनेअंतर्गत सुनिश्चित पेन्शन तेव्हाच मिळेल जेव्हा पूर्ण सुनिश्चित पेन्शनचा सेवानिवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% असेल। पूर्ण सुनिश्चित पेन्शन ही किमान 25 वर्षांच्या सेवेनंतरच देय होईल। कमी सेवा कालावधीत प्रमाणशीर पेन्शन स्वीकार्य असेल। जर निवृत्ती 10 वर्ष अथवा त्याहून अधिक सेवेनंतर झाली तर किमान 10,000 रुपये प्रति महिना पेन्शनची हमी दिली जाते। याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 ऑगस्ट 2024 रोजी एकूण 23 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन धोरणाला मंजुरी दिली होती। या धोरणाने एका आराखड्याचे अनावरण केले जो मासिक पेन्शनच्या रूपात मूळ वेतनाच्या 50%ची हमी देतो। हा निर्णय केंद्र सरकारी कर्मचारी संघटनांच्या मागणीला प्रतिसाद होता ज्यांची निवृत्तीनंतर निश्चित लाभाची मागणी होती। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।